हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. आरपीआयने उघडला आघाडीचा मोर्चा. संगमनेर पीडब्ल्यूडी समोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलीय. संगमनेरमध्ये आजपासून एक मोठी आंदोलनाची ठिणगी पेटलीय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलीय. राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांनी हे उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा पहिला दिवस आहे. या आंदोलनामागे अत्यंत गंभीर मागण्या समोर आल्या आहेत. माळुंकी पूल ते राष्ट्रीय महामार्ग 60 बोगदा या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दारोळे यांनी स्पष्टपणे मागणी केली आहे की या कामाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच संबंधित कंत्राटदाराचा परवाना रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे. इतकेच नव्हे तर कामावर दुर्लक्ष करणाऱ्या आणि पाहणीस गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. शशिकांत दारोळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार. या आंदोलनामुळे संगमनेरमध्ये राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडालीये. काय प्रशासन यावर तात्काळ कारवाई करणार की आंदोलन आणखी तीव्र होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठोकशाही न्यूज 24, संतोष मोकळ. जय भीम. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मी शशिकांत दारोळे. आज आम्ही दिनांक 2/6/2026 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर या ठिकाणी आमरण उपोषण करण्यासाठी बसलेलो आहोत. आम्ही राजापूर ते संगमनेर, माळुंगी नदी ते नवीन बायपास पुणे हायवे रोड या ठिकाणी असलेला सिमेंट काँक्रीट रोड हा 2024-25 मध्ये मंजूर झालेला होता आणि त्याचे पूर्ण कामकाज सुद्धा 2024-25 मध्ये पूर्ण होणे हे गरजेचं होतं. परंतु आज रोजी रोड एक 6 ते 7 महिन्यापासून रोडचे कामकाज बंद झालेले आहे. वर्क ऑर्डर मध्ये 1 वर्षाची मुदत रोडची होती आणि ती डिसेंबर महिन्यामध्ये रोड हा पूर्णपणे कंप्लीट झालेला पाहिजे होता. परंतु आज रोजी सदर ठेकेदार व कॉन्ट्रॅक्टरांनी रोडची अक्षरशः निकृष्ट दर्जाचा बनवून साईड गटार ही 2 फूट खोल होती, परंतु ती रस्त्यापासून 2 फूट उंच केलेली आहे. तर तशीच दुसऱ्या साईडला गटार बांधलेली नाही व काही ठिकाणी, काही म्हणजे निम्म्या ठिकाणी पूर्णपणे रोडचे अक्षरशः गज पूर्णपणे वरती आलेले आहेत. आणि ज्यावेळेस शाळकरी मुलं जातात, तसेच आता येणारा पावसाळा आहे, याच्यामध्ये जर पाणी साचून जर त्या गजाला अडकून जर मुलं बाळ जर पडले तर जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. अशी पूर्वकल्पना आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग येथे असलेले कार्यरत कार्यकारी अभियंता माननीय वरपे साहेब यांना वेळोवेळी पक्षाच्या तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून निवेदन दिलेले आहेत. त्यांनी आमच्या बरोबर कमीत कमी 10 ते 15 वेळेस पत्र व्यवहार केलेला आहे. परंतु हा पत्र व्यवहार हा फक्त कागदपत्री राहून हा टेबलवरची मलाई खाण्याचा संपूर्ण प्रकार आम्हाला घडलेला दिसलेला आहे. कारण गेली 6 ते 7 महिन्यापासून हा जो पाठपुरावा करत होतो, याच्यामध्ये कार्यकारी अभियंता तसेच उपअभियंता यांनी अक्षरशः निकृष्ट दर्जा दाखवून आतापर्यंत ठेकेदारांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे. आम्ही कित्येक वेळेस आमरण उपोषणाच्या तारखा दिलेल्या आहेत.
6 ते 7 तारखा आमरण उपोषणच्या दिल्या, परंतु प्रत्येक वेळेस पुढच्या हप्त्यात करू, 7 दिवसाची मुदत द्या, 15 दिवसाची मुदत द्या, असं करत करत आज रोजी 6 ते 7 महिन्यापासून आमची अवहेलना केल्यामुळे आज आम्हाला शासकीय विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी आम्हाला आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की जे ठेकेदार आणि अधिकारी यांच्या भ्रष्ट संगनमताने ज्या तालुक्याचं वाटोळ झालेलं आहे, तसेच जिल्ह्याचं वाटोळ चालू आहे. गोरगरीब जनतेचा जो मूलभूत हक्काचा जो रोड असतो, या रोडवरचे सुद्धा टाळूवरचे लोणी खाण्याचं काम आज भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार हे संगनमताने करत आहात. यांच्यावर लवकरच आळा घातला पाहिजे. आमची प्रमुख मागणी अशी आहे की जे ज्यांना कॉन्ट्रॅक्ट होतं, ज्यांनी वेळेवर काम न पूर्ण केल्यामुळे आणि जीवितहानी होऊ शकते अशी वेळोवेळी कल्पना देऊ नये, यांनी त्याच्याकडे कानाडोळा केलेल्या या ठेकेदारांची ब्लॅकलिस्ट मध्ये नोंदणी करण्यात यावी. तसेच याच्यामध्ये जे अभियंता असतील, उपअभियंता असतील, सुपरविजर असतील, कोण सुपरवायझर असतील, यांनी आम्ही वेळोवेळी तक्रार देऊ नये. यांनी त्याच्याकडे कानाडोळा केल्यामुळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी आमची ठोक भूमिका आहे. तसेच तात्काळ प्रशासनाने आमच्या राजापूर रोड ते ढोलवाडी या ठिकाणी होणारा जो रोड आहे आणि या ठिकाणी जो रोड आहे आता याची पावसाळ्यामध्ये दुर्दशा होण्याची दाट शक्यता आहे. याच्याकडे लक्ष देऊन तात्काळ रोड पूर्ण करून देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. येथेच थांबतो. जय भीम, जय संविधान.